मॅथ्स मध्ये 100% येणारच आहे स्कोर तुमचा. हो, येणार आहे. फक्त तुम्हाला काय गोष्टी करायच्या आहेत आणि काय गोष्टी करायच्या नाहीत, हे मी तुम्हाला सांगणार आहे. पण हे सांगायच्या अगोदर व्हिडिओ नक्की आवडणार आहे तुम्हाला. तुमचं लाईफचा टर्निंग पॉइंट ठरणार आहे. होय. पहिली गोष्ट म्हणजे मॅथ्समध्ये 100% स्टाईल बोललोय. म्हणजे आपण सीईटीचा विचार करतोय. हो, सीईटीचा विचार करतोय. पण आता काही मुलं आहेत ना, जे आता 11th स्टँडर्डमध्ये आहेत, जी 12th मध्ये जाणार आहेत, ती सुद्धा आपल्याला फॉलो करतात. बरेचसे पालक सगळे व्हिडिओ बघतायत. तेव्हा त्यांच्यासाठी मी सुरुवातीची 2 मिनिटं घेणार आहे. काय? की तुम्ही नक्की कोणती एक्झाम देताय? तुम्ही जर बोर्डसाठी प्रिपरेशन करत असाल, तर तुमच्यासाठी प्रेझेंटेशन इम्पोर्टंट आहे. प्रत्येक प्रश्नाचं उत्तर व्यवस्थित लिहायचंय. मॅथ्समध्ये पैकीच्या पैकी मार्क मिळणार लक्षात घ्या. मॅथ्समध्ये पैकीच्या पैकी मार्क मिळणार आहेत लक्षात घ्या. मी समजून घ्या मी तुम्हाला काय सांगतोय ते. प्रेझेंटेशन. अरे पण सीईटीला ओन्ली शॉर्टकट्स. ओन्ली म्हणजे बऱ्याचशा प्रॉब्लेममध्ये तुम्हाला ना सोडवावं लागतं मी मान्य करतोय. पण तुम्हाला काय करायचंय की सीईटी म्हणलं की शॉर्टकट हे लक्षात घ्या. सीईटी म्हणलं की काय? शॉर्टकट. होय, शॉर्टकट. बर सर किती शॉर्टकट्स लक्षात ठेवायचे? किती शॉर्टकट्स लक्षात ठेवायचे? नीट लक्ष द्या मी तुम्हाला सांगतोय काय ते. स्क्रीनकडे आता लक्ष देणं गरजेचं आहे. काय प्रकार आहे मी तुम्हाला सांगतो. शॉर्टकट्स अरे आपल्याच पुस्तकात शॉर्टकट्स दिलेत. होय, शॉकिंग आहे. मी जेव्हा मुलांना देतो डेमो, शिकवतो त्यांना असा विश्वास बसत नाही सर हे पुस्तकात दिलंय. आम्हाला माहितीच नाहीये. बघा सुरुवात करूया आपण. पहिला जो प्रॉब्लेम मी स्क्रीनवरती घेतलाय ना, तो 2024 चा आहे. वरती बघू नका, प्रॉब्लेमकडे बघा अगोदर. P1, P2 ना परपेंडिक्युलर डिस्टन्स आहेत. फ्रॉम द पॉइंट आहे. कुठलातरी एक पॉइंट दिलाय. टू द पेअर ऑफ लाईन्स इथं तुम्हाला दिलेले आहेत आणि त्या परपेंडिक्युलर डिस्टन्सचा प्रॉडक्ट मला विचारलाय. किती टफ आहे सांगू का? ते फूट ऑफ द परपेंडिक्युलर काढा. ते डिस्टन्स फॉर्म्युला वापरा. कुणी सांगितलंय? मी तुम्हाला हे शॉर्टकट वापरून सोडवून देतो. पण शॉर्टकट आपल्याच पुस्तकात पेअर ऑफ स्ट्रेट लाईन मध्ये मिसलेनियस मधला 20वा प्रश्न आहे. प्रूव्ह दॅट प्रॉडक्ट ऑफ लेंथ ऑफ परपेंडिक्युलर. लेंथ ऑफ परपेंडिक्युलर ते विचारलंय आपल्याला. फ्रॉम द पॉइंट x1 y1 टू द लाईन्स रिप्रेझेंटेड बाय ax स्क्वेअर प्लस 2hxy प्लस by स्क्वेअर इक्वल टू 0 इज डायरेक्टली माझ्याकडे फॉर्म्युला आहे. चला वापरूया आपण. डायरेक्टली फॉर्म्युला वापरूया. काय फॉर्म्युला? a इंटू x1 स्क्वेअर. a ची व्हॅल्यू 2 आहे. x1 ची व्हॅल्यू 2 आहे. a इंटू x1 चा स्क्वेअर मग 2 चा स्क्वेअर 4 2 जा इथं 8 येणार. त्याच्यानंतर ट्वाइस h इंटू x1 y1. ट्वाइस h ची व्हॅल्यू -5 आहे. x1 ची व्हॅल्यू 2 आहे इंटू -1. मग -5 ला -1 न मल्टिप्लाय करा +5 होणार. 5 2 जा 10 होणार. प्लस b इंटू y स्क्वेअर. b कोण आहे तुमचं? हा ओके y1 स्क्वेअर. y1 कोण आहे? -1. -1 चा स्क्वेअर प्लस 1. 1 इंटू 2 इथं +2 येणार आहे. डिवाइड बाय रूट मध्ये a मायनस b ब्रॅकेट स्क्वेअर. अरे पण a ची व्हॅल्यू पण 2 आहे. b ची व्हॅल्यू पण 2 आहे. 2 मायनस 2 0. 0 चा स्क्वेअर 0 जाऊ दे. 4h स्क्वेअर म्हणजे तो 2h चा स्क्वेअर आहे. मग -5 चा स्क्वेअर 25. आता मला सांगा करा कॅल्क्युलेशन. 25 चा स्क्वेअर रूट 5 येणार आहे. 8 2 10 20. ओके मग 20 ला 5 न डिवाइड करा आन्सर 4 येणार. एक्स्ट्रा ऑर्डिनरी शॉर्टकट आहे. काय शॉर्टकट आहे? ax स्क्वेअर ओके प्लस 2hxy. hx y म्हणतो मी x1 y1 बरं का. प्लस by1 स्क्वेअर डिवाइड रूट मध्ये a मायनस बी ब्रॅकेट स्क्वेअर प्लस 4h स्क्वेअर. बाळांनो शॉर्टकटची प्रॅक्टिस डेली करा जर तुम्ही सीडी प्रॅक्टिस करत असाल तर. होय डेली शॉर्टकट डोळ्याकडून घाला. त्याची प्रॅक्टिस करा. आणि आता बघा हा प्रॉब्लेम सोडवायला जनरली जर बघितलं तर मुलांना पुष्कळ वेळ जातो रे, पुष्कळ वेळ. पण बघा आपला आन्सर 4 आहे, त्यांचा आन्सर पण 4च आहे आणि आपलं उत्तर अतिशय कमी वेळात आलेलं आहे. बर मग आता करायचंय काय? तर इमिजिएटली मी तुम्हाला सांगतो की तुम्ही तर आपल्या चॅनलवरच आहात लक्षात घ्या. मग आपल्या चॅनलवर तुम्हाला आपली एक बेस्ट प्लेलिस्ट आहे बाळांनो. बेस्ट म्हणजे बेस्टच प्लेलिस्ट आहे. एका सेकंदात मी तुम्हाला प्लेलिस्ट ओपन करून देतो. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल अगोदर सबस्क्राईब करा लक्षात घ्या. प्लेलिस्ट मध्ये पहिलीच प्लेलिस्ट कुठली आहे रे? इंटिग्रेशनचे 13 व्हिडिओ अपलोड झालेत विथ शॉर्टकट. 4 5 6 सेकंदात उत्तर आहे. इंटिग्रेशनलाच बायपास करून टाकलाय आपण लक्षात घ्या आणि इंटिग्रेशन शॉर्टकट तुम्हाला एक्स्ट्राऑर्डिनरी जमणार आहे. पण मग पेअर ऑफ स्ट्रेट लाईन मध्ये पण शॉर्टकट आहेत. होय शॉर्टकट आहेतच. मी तुम्हाला आता प्रूव्ह करून दाखवलंय. आणि शॉर्टकट बरेचसे आपल्या पुस्तकातलेच आहेत. बरेचसे शॉर्टकट हे आपल्या पुस्तकातलेच आहेत. मग आता मला पाहिजेत सर 100 पर्सेंटाईल बाकी विषय नाही. मग इथं मला काय करावं लागेल तर प्रॅक्टिस तर भरमसाठ करावी लागेल. मग आपली बॅचेस आहेत आपल्या रँकर्स कोर्स आहे किंवा 11वी 12वी जाणाऱ्या मुलांसाठी फिनिक्स बॅच आहे.
तर भरमसाठ पीवायक्यूची प्रॅक्टिस आम्ही करून घेतली स्टँडर्ड मेथडनं, बरोबर आहे. आणि मी तुम्हाला सांगतो लक्षात घ्या, की ते पीवायक्यूची प्रॅक्टिस केली, की वेगवेगळे कोर्स म्हणजे ॲप्लिकेशन्स असतात बरं का. मार्क्स ॲप्लिकेशन, एक्झाम गोल, एक्झाम साईट भरपूर आहेत अजून. वायलर्नमध्ये पण मला माहिती नाही सीईटी इन्क्लूड केले की नाही अजून. पण अशा बऱ्याचशा ॲप्लिकेशन्समध्ये पीवायक्यू तुम्ही स्वतःहून सोडवायचे विथ युजिंग दिस शॉर्टकट म्हणूया आपण. आता बघा ना, मी तुम्हाला सांगतो नेक्स्ट क्वेश्चन मी घेतलाय तो नीट वाचा रे एकदा. The acute angle between the diagonals of the parallelogram whose vertices are A, B, C, D. आपण रँकर्सवर फ्री फुल लेंथ टेस्ट प्रोव्हाइड करतोय. त्यातल्या दुसऱ्या फुल लेंथ टेस्ट मध्ये हा प्रश्न होता आणि बऱ्यापैकी टॉपर्सनी याला 4 मिनिटं, 5 मिनिटं माझ्याकडे एक स्टुडंट आहे. त्याचा 160 स्कोर आहे. 160 म्हणजे 99.9 च आहेत ऑलमोस्ट लक्षात घ्या. 160 स्कोर आहे त्याचा आत्ताच. त्याला या प्रश्नाला जवळ-जवळ 5 मिनिटापेक्षा 6 मिनिटापेक्षा जास्त वेळ लागला होता. होय. पण जेव्हा मी त्याला तो सोडवून दाखवलं ना, त्याच्या पण लक्षात आलं, की मला 100% पाहिजे, तर ट्रेडिशनल वेनं जाऊन चालणार नाही. मी तुम्हाला क्लिअरली सांगतो. क्लिअरली ट्रेडिशनल मेथडनं सुद्धा होणार आहे. चुकणार नाहीये तुमचं. पण जर तुमचं डोकं चाललं, तर फार बरं होईल. समजून घ्या. मी तुम्हाला आता चालवून दाखवतोय डोकं. अरे, मी हाच क्वेशन मी याचा ॲन्सर घेतलाय बरं का. ॲन्सर टॅन इन्व्हर्स 2 आहे बरं का. ॲन्सरकडे जाऊया नंतर. पण पहिला आपण काम करूया. काम काय करूया बघा लक्ष द्या. मला अॅक्यूट अँगलसाठी टॅन थिटाचा फॉर्म्युला वापरायचा आहे. तो आहे M1 - M2 आणि 1 प्लस M1 M2. शॉर्टकट इफ लाईन वन ऑफ द लाईन इज पॅरलल टू द एक्स ॲक्सिस असेल तर काय होईल? वन ऑफ द लाईन पॅरलल टू द एक्स ॲक्सिस असेल तर काय होणार? स्लोप 0 येणार. थिटा 0 आहे म्हणल्यावर स्लोप काय येणार आहे? 0. मग समजा एका लाईनचा स्लोप 0 येतोय. एका लाईनचा स्लोप काय येतोय? 0. समजा M1 तसंच ठेवूया, M2 0 आहे म्हणूया आपण. हे 0 इंटू हे 0 येणार आहे. मग झालं की मला टॅन थिटाचा फॉर्म्युला मिळाला. दुसऱ्या लाईनचा स्लोप. मग थिटा म्हणजे टॅन इन्व्हर्स येणार. हे कधी? लाईन जर एक्स ॲक्सिसला पॅरलल असेल तर. अरे पण सर लाईन वाय ॲक्सिसला पॅरलल असेल तर? लाईन जर वाय ॲक्सिसला पॅरलल असेल तर स्लोप नॉट डिफाईन्ड येतो. नॉट डिफाईन्ड. मग काय करूया चला बघा. मग टॅन थिटाचा फॉर्म्युला M1 मायनस मी तुम्हाला सांगतो नॉट डिफाईन्ड येतोय आणि 1 प्लस M1 इंटू नॉट डिफाईन्ड म्हणूया आपण. चला पहिल्यांदा काय करूया माहिती आहे का, की प्रत्येकाला मी ना इन्फिनिटीने डिव्हाईड करतोय. मग M1 अपॉन इन्फिनिटी 0 येतं. इन्फिनिटी अपॉन इन्फिनिटी 1 येणार आहे. हे 1 अपॉन इन्फिनिटी 0 येणार आहे. हे M1 येणार आहे. म्हणजे मला मिळालं मायनस 1 अपॉन M1. मायनस 1 अपॉन M1. जर लाईन वाय ॲक्सिसला पॅरलल असेल तर. मग हा माझा शॉर्टकट आहे. हा पण माझा शॉर्टकट आहे. हां, पण आता मी कसं ओळखू सर लाईन कुठल्या ॲक्सिसला पॅरलल आहे? नीट लक्ष द्या. ऐका माझं. इथं परत बेसिक. तिथं एक्स कोऑर्डिनेट समजा 2 आहे. वाय काय पण असू दे चला 4 देऊया. तिथं एक्स कोऑर्डिनेट 2च असणार आहे. वाय 7 येईल समथिंग. म्हणजे एक्स कोऑर्डिनेट सेम असतील तर लाईन वाय ॲक्सिसला पॅरलल आहे. चला क्वेश्चनकडे जाऊया आपण. क्वेश्चनकडं नीट बघा एक डायगोनल तुमची एसी आहे. त्याचा एक्स कोऑर्डिनेट सेम असेल तर लाईन वाय ॲक्सिसला पॅरलल असणार आहे. मग टॅन थिटा काढण्यासाठी मला -1 अपॉन दुसऱ्या लाईनचा स्लोप घेतला पाहिजे. मग एसी वाय ॲक्सिसला पॅरलल असेल तर मला बीडीचा स्लोप काढला पाहिजे. मग बी चे कोऑर्डिनेट 0, 2 आहेत. डी चे कोऑर्डिनेट 4, 0 आहे. काढा की स्लोप. y2 मायनस y1 अपॉन x2 -1/2 स्लोप आहे. मग ती व्हॅल्यू टाका इथं -1/2. दिसतंय का ते पिवळा कलर तुम्हाला? दिसतोय समजून घ्या. मायनसला मायनस कॅन्सल 2 वरती जाणार. मग मला थिटा विचारलंय. मग थिटा येणार टॅन इन्व्हर्स 2. काय आलं होतं आन्सर? टॅन इन्व्हर्स 2. माझं पटकन झालं ना. पण तेच मला थोडासा वेळ एक्स्ट्रा आणि मुलं कंटाळली इथं सोडवताना विचारली भरपूर त्यांच्यावर प्रॉब्लेम होत होता बरं का लक्षात घ्या. तर मी तुम्हाला सांगतो क्लिअरली स्लोप जर नॉट डिफाईन आला वायला पॅरलल आहे. स्लोप 0 आला एक्सला पॅरलल आहे. एक्सला पॅरलल असेल तर टॅन थिटा इक्वल्स टू डायरेक्टली M1 येते. वायला पॅरलल असेल तर -1 अपॉन M1 येते. मायनस साइन जाऊ द्या म्हणूया आपण मॉड्युलस तो पॉझिटिव्ह घ्यायचा. क्यूट अँगल आहे ना शेवटी. इथे जरी मायनस जरी आलं असतं तर मी पॉझिटिव्हच घेतलं असतं. हेही लक्षात घ्या. मग आता मला पाहिजेत मॅथ्समध्ये पैकीच्या पैकी मार्क. मग मी महत्व दिलं पाहिजे पुस्तकाला. टेक्स्टबुकला प्रचंड महत्व दिलं पाहिजे. सर झालं वर्ष संपलं आता. मग आता शॉर्टकटवर फोकस करा. आपलं चॅनल जास्तीत जास्त मुलांच्यावर शेअर करा. मी तुम्हाला क्लिअरली सांगतो पुस्तकातलेच प्रश्न रे सीईटीत येतायत रे बाळांनो. पुस्तकातलेच प्रश्न सीईटीत येतायत. मी तुम्हाला सांगतो 2 अॅक्यूट अँगल 2 लाईन आहेत. पेअर ऑफ लाईन्स. कॉस थिटा विचारलंय. आहे शॉर्टकट? आहे. तुम्हाला माहिती असेल कॉमेंटमध्ये सांगा. कॉस थिटासाठी शॉर्टकट आहे.
एक्स्ट्रा ऑर्डिनरी शॉर्टकट्स आहेत लक्षात घ्या आणि शॉर्टकट म्हणजे मज्जा आहे, जादू आहे लक्षात घ्या. मग सर आता काय आहे? शॉर्टकट म्हणताय ठीक आहे करतो शॉर्टकट तुम्ही म्हणता ते पण करतो. पण मला फिजिक्सची पण खूप भीती वाटते. बरं ठीक आहे. सर मी फिजिक्स पण तुम्ही म्हणल्याप्रमाणे करतो. पण ते ऑर्गॅनिकची मला भयानक भीती वाटते. ऑर्गॅनिक पण करतो, पण मला ते फिजिकल जमत नाही. म्हणजे तुम्ही इतकं ब्लॉकेज करून ठेवलेत ना, की आम्हाला जमतच नाही असं तुमचं म्हणणं आहे. आम्हाला काही येतच नाहीये असं तुमचं म्हणणं आहे आणि हे अतिशय चुकीचं आहे रे बाळांनो. हो, त्यातून बाहेर पडा. मी तुम्हाला क्लिअरली सांगतो, मी हे YouTubeवर कितीतरी वेळा सांगितलंय लक्षात घ्या. कोणती गोष्ट? की 10th स्टँडर्ड पर्यंत 10वी ला येत होतं मला. 10th स्टँडर्ड पर्यंत मी टॉपर होतो. होतो, होतो. ठीक आहे चला. मॅथ्स माझा आवडीचा सब्जेक्ट पैकीच्या पैकी मार्क कायम. ओके. 11th आणि 12th मध्ये तसं तुमच्यापैकी बऱ्याच जणांची अवस्था तशी माझी पण झाली होती. वाट लावली होती म्हणूया आपण. कारण जमलंच नाही. त्यातही गेलो इंजिनिअरिंगला. M1 असतो सब्जेक्ट, M2 असतो, M3. हे कसं तरी झालो क्लिअर. M3 सीनियरचं सांगून ठेवलं होतं, की M3 भयानक अवघड असतो. अभ्यास कमी झाला होता. पहिल्या अटेम्प्टला गेलोच नाही. 0 मार्क. दुसऱ्या अटेम्प्टचं करायचं म्हटलं पहिल्यापासून. नाही झालं. ते मनात ब्लॉकेज माझे होतं रे. होतं माझ्या मनात पण. दुसऱ्या अटेम्प्टला गेलो पण नाही पेपर लिहिला मी. 4च मार्क. अभ्यास नव्हताच. आता मात्र असं झालं होतं कंडिशन, एक तर M3 क्लिअर करा, नाहीतर इंजिनिअरिंग सोडून द्या. मग क्लासेस शोधायला सुरुवात केली. मी हे याला बऱ्याच वेळा सांगितलं. माझ्या जुन्या विद्यार्थ्यांनाही माहिती आहे, तुम्ही व्हिडिओ स्किप करू शकताय. पण नवीन मुलांनी ऐका. क्लासेस शोधायला सुरुवात केली. मित्राने एक बेस्ट क्लास सजेस्ट केला. सांगलीमध्ये विश्रामबाग पाटील सरांचा क्लास मॅथ्स घ्यायचे. पहिल्या दिवशी ते सर बोलले माझ्याशी. काय बोलले सर, की ट्रिगोचे फॉर्म्युलेच तुला येत नाहीत. मग एक्झामच्या वेळेस काय करणार तू? फॉर्म्युले पाठ करणार का न्यूमेरिकलची प्रॅक्टिस करणार? माझे डोळे उघडले. मला फॉर्म्युलेच येत नाहीत ना. मग मी कसं मॅथ्स क्लिअर करणार आहे? मला तिथंच मी कमी पडलो होतो. पण सांगू का? त्या क्षणापासून मी काय केलं माहिती का? मॅथ्सचा जोरात अभ्यास सुरू केला. हो आणि मी तुम्हाला सांगतो, फार आनंद होतो मला सांगायला, की मॅथ्समध्ये तिसऱ्या अटेम्प्टला M3ला मला 69 स्कोर होता. बाळांनो त्या काळातला बेस्ट स्कोर आहे. हो, 100 पैकी इंजिनिअरिंगच्या M3मध्ये टॉपरचा स्कोर आहे तो लक्षात घ्या. म्हणजे आलो का परत ट्रॅकला आणि त्या क्षणापासून आत्तापर्यंत मी कधी कॉन्फिडन्स लूज केला नाही. मला कुठलाही प्रश्न अवघड वाटला नाही. कारण मला कळालंय, की बेसिक गोष्टी जोपर्यंत परफेक्ट करत नाही, अर्धवट ज्ञान खूप घातक असतं. तेवढ्यापुरतं करतोय आपण, नाही चालणार. शॉर्टकट माहिती आहे आम्हाला. प्रॅक्टिस कोण करणार? प्रॅक्टिस कोण करणार? ओके, वायवा सीरीजमध्ये ढिगाण लेक्चर्स दिलेत. रिव्हिजन कोण करणार? आता मी तुम्हाला सांगतो, आता एक असाच विद्यार्थी आला होता बरं का माझ्याकडं. बसला. होमवर्क दिला मी. उद्या ये म्हणलं. भेटल्यावर काय म्हणला असेल मला, "सर ते किती हो लेक्चर आहेत वायवा सीरीजचे. कधी लिहून काढायचं एवढं?" मी आपलं स्क्रीनशॉट काढतो. मी म्हटलं, "अरे लिहून काढल्याशिवाय, हाताखालून केल्याशिवाय काही उपयोग नाही. स्वतःहून लिहिलं पाहिजे, त्याची रिव्हिजन पण केली पाहिजे, मग आपलं ड्रीम अचीव्ह होणार आहे. तुम्हाला काय वाटतंय, की हां, सर पाहिजेतच 100% हो, पाहिजेत, पाहिजेतच. नाही मिळणार. मी तुम्हाला सांगतो बऱ्यापैकी बघतो मी बरं का, मुलांच्या अपेक्षा काय असतात? असं राजेशाही थाटात येऊन बेंचवर बसायचं आणि म्हणायचं, "हं, सर करा सुरू." म्हणजे कळालं का तुम्हाला? करा सुरू शिकवायला. मी तुम्हाला सांगू का? बऱ्याच जणांना वाटतं, की सरांनी 24 तास शिकवावं, मी नुसतं बघत बसणार आणि मला पैकीचे मार्क पडले पाहिजेत. नाही होणार. हे टार्गेट असं तुमचं आहे ना, मग झिजलं पाहिजे तुम्ही. कष्ट घेतले पाहिजेत लक्षात घ्या आणि मी तुम्हाला बोललोय शॉर्टकट्स आहेत. तुम्हाला चॅनललाच फॉलो करायचंय. ओके आणि तुम्ही जर 11th मधून 12th मध्ये जाणार असेल तर फिनिक्स बॅच इम्पोर्टंट आहे. तुमच्याकडे आमचे नंबर आहेत, डिस्क्रिप्शन नंबर पण देतो. कॉल नक्की करा बाळांनो आणि टार्गेट हे ठेवा. मी 12वीच्या मुलांना सांगतो, अजून वेळ गेलेली नाहीये. तुम्ही तुमच्या पुस्तकात तुम्ही कशाला काय करताय? मी देतोय ते करा. रोज मी तुम्हाला प्रोव्हाईड करतोय ते करा. पण रँकर्स कोर्सवरचा कुठलाही व्हिडिओ मिस करू नका. ते पाठीमागचे सगळे व्हिडिओ आहेत ना, व्हिडिओ बघितल्याशिवाय अभ्यास होणार नाहीये हे लक्षात घ्या. तुम्हाला ते बघायचेच आहेत. फक्त या स्टेजला ना क्वेशन आन्सर लिहीत बसू नका. तुम्ही ते फॉर्म्युलेची प्रॅक्टिस करा. एवढं करा. ठीक आहे मग? चला मग हा व्हिडिओ संपवतोय. मला पाहिजेत 100% आणि शॉर्टकट शिवाय ते पॉसिबल नाहीये हे लक्षात ठेवा. करा चांगला अभ्यास. ऑल द बेस्ट.